So welcome back for the next lecture of the engineering mechanics. We are discussing about the unit number 3, that is the analysis of pin jointed plane trusses and the frames. Okay. In the previous part we have discussed about the basics of the trusses. That is what is meant by truss, what is meant by frame, when to say it as a perfect, when to say it as a deficient. Okay. Then when to say it as a redundant. Then assumptions in analysis of the plane trusses and the frames. Okay, so with respect to that, now I think we have discussed about the first method, that is a method of joints. That is whenever we want to proceed for the analysis of the trusses, means whenever we want to calculate the forces in each and every member of a truss, then in that case firstly we have to calculate the support reactions, that to be for whenever given truss is a non हा कोणत्या पद्धतीने नसायला पाहिजे, कोणत्या पद्धतीची ट्रस्ट नसेल तर आपल्याला कंपल्सरी सपोर्ट रिएक्शन काढावे लागतात किंवा काढणं गरजेचं असतं. कॅन्टिलिव्हर. कॅन्टिलिव्हर, अगदी बरोबर आहे. सो ज्या ज्या वेळेस कॅन्टिलिव्हर ट्रस्ट नसेल त्या त्यावेळेस कंपल्सरी आपल्याला त्याच्या पहिल्या सपोर्ट रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करावे लागतात. अँड फर्दर पार्ट वी हॅव टू गो फॉर. नाव ॲज पर दी yesterdays previous session discussion, I would like to proceed with that only. Suppose that we have a truss like this, equilateral triangular ट्रस आहे असं आपण कन्सिडर करूया. आयडियल ट्रस आहे, परफेक्ट ट्रस आहे ही. ओके, आणि याचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे. अनालिसिस अंडर द सेन्स काय करायचं आहे आपल्याला, तर समजा ही इक्विलॅटरल ट्रायंग्युलर प्लेट आहे, म्हणजे सर्वच्या सर्व अँगल त्याचे सेम मॅग्निट्यूडचे म्हणजे 60 डिग्रीचे असतील. दॅट इज द अँगल आय वुड लाईक टू से. मी तुम्हाला गेल्या वेळेस हे सांगितलं का रे, सिमेट्रिकल ट्रस वगैरे काय सांगितले का? हो सर. राईट, हो देन नो प्रॉब्लेम. ओके, ग्रेटच. ओके, सपोज दॅट द सपोर्ट्स आर लाईक दिस. आपण रिॲक्शन्स काढलेले होते याच्या. दिस इज अ हिंज अँड हिअर इट इज अ रोलर. ओके, अँड द लोडिंग इज देअर ॲट द अपेक्स. आय थिंक वी हॅव कन्सिडर्ड एज अ 10 न्यूटन्स लोड, बरोबर ना? येस सर. येस सर. Okay, so I am considering same 10 Newton. What is the span? 2 मीटर. 2 meters. Can you please tell me the names? What was the name we have given here? ए. A, B and C. Okay, हे ABC ही ट्रस आहे. तीन मेंबर आहेत, एक AB आहे, दुसरा BC आहे, तिसरा AC आहे. लोडिंग हे पॉइंट C ला केलेलं आहे. बीच्या ठिकाणी रोलर सपोर्ट आहे, एच्या ठिकाणी हिंज सपोर्ट आहे. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे, तर हिचं अनालिसिस करायचं आहे. अनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याला या प्रत्येक मेंबरमध्ये, म्हणजे AC मध्ये किती लोड येईल, BC मध्ये किती लोड येईल, AB मध्ये किती लोड येईल, कशामुळे, तर हा 10 न्यूटनचा लोड इथं अप्लाय केल्यामुळे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. So what or how to proceed for that? So firstly, as given truss is an what we can say सिमेट्रिकल तर आहेच, नो प्रॉब्लेम. त्याचबरोबर ही कॅन्टिलिव्हर नाही आहे, म्हणजे आपल्याला सपोर्ट रिॲक्शन्स काढाव्या लागतील. सो बीच्या ठिकाणी आपला रोलर सपोर्ट आहे, म्हणजे किती रिॲक्शन असणार इथं? 1. एकच असणार. आणि ती कशी असणार? Perpendicular to the plane. परपेंडिक्युलर टू द कॉन्टॅक्टिंग सरफेस. हा कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे रोलरचा. इथं याला परपेंडिक्युलर झाली, एकच आहे म्हणून तिचं नाव मी RB असं देतो. डिरेक्शन अप या डाऊन? अप. Direction will be up in the sense. Okay, then at A, which type of support is there at A? Hinge support. हिंज आहे, म्हणजे किती रिॲक्शन असणार? 2. दोन रिॲक्शन असणार, एक along the plane आणि दुसरी Perpendicular to the plane. perpendicular to the plane. So this is the perpendicular to the plane and this is the along the plane. That is our assumption. Okay, so perpendicular to the plane as RAY, along the plane as RAX. So directions for RAY, up or down? Up. Up. RAX, left, right? Right. Okay, now as this truss is a symmetrical truss, दिलेला ट्रस हा सिमेट्रिकल आहे, म्हणजे काय, जर का आपण ह्या 10 न्यूटन फोर्स पासून किंवा C पासून जर का एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, तर ती व्हर्टिकल लाईन ह्या ट्रसला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते. म्हणजे त्या लाईन पासून लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा पोर्शन जर का बघितला, तेवढेच मेंबर लेफ्ट साईडला असणार, तेवढेच मेंबर राईट साईडला असणार, तेवढ्याच रिॲक्शन दोन्ही साईडला असणार.
त्याच्यामुळे ही ट्रस कशी झाली आपली सिमेट्रिकल ट्रस झाली. म्हणजेच जो 10 न्यूटन जो फोर्स अप्लाय होतो तो इक्वली ए आणि बीच्या ठिकाणी जाणार. म्हणजेच RAY आणि RB ह्या दोघी मिळून एकत्रितरित्या ह्या 10 न्यूटनला बॅलन्स करणार. म्हणजेच काय असणार इथं तर ड्यू टू सिमेट्री, पहिला लक्षात घेऊ समजून घ्या नंतर न लिहा. ड्यू टू सिमेट्री RAY विल बी इक्वल्स टू RB. ओके, म्हणजे जर का आपण डिरेक्टली सम घेतली समेशन FY इज इक्वल्स टू 0 इक्विलिब्रियम मध्ये तर 10 येणार मायनस, RAY आणि RB दोघं प्लस येणार, RAY प्लस RB इक्वल्स टू 0. ॲज RAY इज इक्वल्स टू RB आहे म्हणजे काय येईल तर हे 10 मी राईट साईडला घेतो म्हणजे इकडं शिल्लक राहील RAY प्लस RAY. मी RBला रिप्लेस केला इज इक्वल्स टू 10. हा इकडं मायनस होता इकडे प्लस झाला. That is a 2RAY is equals to 10. That is RAY is equals to 5 is equals to RB. ह्या 2 ने 10 ला डिवाइड केलं म्हणजे 5 झालं आणि तेच RAY आणि RBचं मॅग्निट्यूड मिळालं आपल्याला. इथपर्यंत कळालं सर्वांना? Yes, sir. Yes, sir. समजलं का रे? इथपर्यंत कळालं ना? ओके, नाव आता हे आपल्याला रिॲक्शन्स कळाल्या. आता काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात घ्यायच्या. ज्या वेळेस मी रिॲक्शन्स काढतोय त्यावेळेस मी आतमध्ये मेंबरवरती कुठंही रिॲक्टिव्ह फोर्सची डिरेक्शन दाखवलेली नाही आहे आणि ती दाखवायची सुद्धा नाही आहे. कन्फ्युजन वाढतं. आता इथून पुढे काय करायचं आपल्याला, वी हॅव टू अनालाइज दिस ट्रस. ही ट्रस आपल्याला अनालाइज करायची आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला तर या ट्रसच्या सर्व मेंबरमधला जो काही फोर्स असणार आहे तो फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करत जायचा आहे 1 बाय 1. म्हणजे AB मध्ये किती आहे, AC मध्ये किती आहे, BC मध्ये किती आहे, ह्या लोडिंगमुळे आणि सपोर्टमुळे. मग त्यासाठी आपल्याकडे 2 मेथड आहेत अनालिटिकलमधल्या. पहिली म्हणजे मेथड ऑफ जॉईंट आहे, दुसरी म्हणजे मेथड ऑफ सेक्शन आहे. इथं जी आपण वापरणार आहोत ती म्हणजे मेथड ऑफ जॉईंट आहे. तर मला सांगा एखादा जॉईंट जर का आपण कन्सिडर केला, समजा टाइम बिंग एखादा जॉईंट असा हा, समजा ए हा जॉईंट घेतला मी. ए ह्या जॉईंटच्या ठिकाणी तयार होणारी फोर्स सिस्टम अशी असेल ही तुमची RAX 0 असणार आहे बाय द वे इथं, बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. समेशन FX 0 घेतला की तुमची RAX 0 होणार. म्हणजे ही रिॲक्शन असेल तुमची RAX. इथं असेल तुमचा RAY व्हर्टिकलवाला. ओके, आणि या साईडला तुमचा हा मेंबर आहे इन्क्लाइनवाला, बरोबर का? आणि हे तुमचा इकडच्या साईडचा हा हॉरिझॉन्टल मेंबर आहे. मी कट केला आहे, हा जॉईंट घेतोय म्हणजे कट केला आहे आपण. या दोघांमधला अँगल आहे 60 डिग्रीज. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, मी तुम्हाला सांगतो इथं नंतर ना. या मेंबरमधलं फोर्स असेल FAC, याच्यातलं असेल FAB. आता इथं जी फोर्स सिस्टीम तयार झाली जॉईंट एच्या ठिकाणची ती कोणत्या पद्धतीची कोणत्या टाईपची फोर्स सिस्टीम आहे रे? कोप्लेनर कॉन्करंट. कोप्लेनर कॉन्करंट आहे. एकाच प्लेनमध्ये आहेत सगळी एकाच पॉईंटला आलेत, बरोबर आहे का? इथं बघा हा येणारा किंवा जाणारा असेल याच्यातला, याच्यामधला फोर्स येणारा किंवा जाणारा असणाऱ्या पॉईंटकडे, आणि AX आणि AY दोन येणार आहेत. म्हणजे एका पॉईंटमधनं सगळे पास होतात म्हणजे कॉन्करंट आहेत आणि कोप्लेनर आहेत. मग जर का कोप्लेनर कॉन्करंट असताना सुद्धा आपल्याला हा जॉईंट इक्विलिब्रियममध्ये असं करावं लागतं आणि त्या पद्धतीने फोर्सेस कॅल्क्युलेट करावे लागतात. मग जर का आपण असं अझूम केलं की हा जॉईंट इक्विलिब्रियममध्ये आहे तर आपण किती कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम इथे अप्लाय करू शकतो? हाऊ मेनी कंडिशन्स ऑफ? 3 condition. 2 conditions. 2 अगदी बरोबर, 2 कंडिशन्स. कोणकोणत्या रे? Summation of FX and summation of FY. समेशन FX 0 आणि समेशन FY 0. म्हणजे या दोनच कंडिशन आपण अप्लाय करू शकणार. मोमेंटची कंडिशन आपण अप्लाय करू शकणार नाही आहे कारण ही कोप्लेनर कॉन्करंट सिस्टम आहे. म्हणजे आपल्याकडे 2 कंडिशन आपण अप्लाय करू शकतोय. म्हणजे जास्तीत जास्त किती इक्वेशन्स आपण तयार करू शकतोय? 2. जास्तीत जास्त 2 इक्वेशन तयार करू शकतोय. म्हणजेच आपण किती जास्तीत जास्त अननोन कॅल्क्युलेट करू शकेल इथं? 2च. म्हणून मेथड ऑफ जॉईंटमध्ये सुरुवातीला एखादा जॉईंट जर का अनालिसिसला घ्यायचा असेल तर कंपल्सरीली त्या जॉईंटच्या ठिकाणी असणाऱ्या अननोनची संख्या मॅक्सिमम 2 असायला पाहिजे. मेथड ऑफ जॉईंटमध्ये ज्यावेळेस आपण अनालिसिस सुरू करतो म्हणजे एखादा जॉईंट अनालिसिसला घेतो आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मेंबरमधल्या फोर्सची संख्या कॅल्क्युलेट करायला सुरुवात करतो त्यावेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जो जॉईंट आपण कन्सिडरेशनसाठी घेणार
त्या जॉईंटच्या ठिकाणी जास्तीत जास्त 2च अननोन असायला पाहिजे आहेत. त्याच्यापेक्षा जर का जास्त अननोन असतील तर आपण तिथं त्यांचं मॅग्निट्यूड काढू शकणार नाहीये. का? कारण जॉईंटच्या ठिकाणी तयार होणारी फोर्स सिस्टम ही कोप्लेनर कॉन्करंट असते आणि त्याला आपण कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम फक्त 2च अप्लाय करू शकतो, Fx0 Fy0, आणि 2 इक्वेशन जनरेट झाल्यामुळे आपण 2च अननोन तिथं कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून मेथड ऑफ जॉईंटमध्ये अनालिसिसला जॉईंट घेताना असा जॉईंट घ्यायचा नेहमी त्या ठिकाणी जास्तीत जास्त 2च अननोन असायला पाहिजे आहेत. लक्षात आलं सर्वांच्या? येस सर. कोण सांगेल सांगा बरं? ज्यावेळेस आपण गो हेड. ज्यावेळेस प्रोसेस मध्ये रिएक्शन काढताना मेथड ऑफ जॉईंट मध्ये असा पॉइंट घ्यायचा की जिथे मॅक्झिमम 2 रिएक्शन असतील. कारण रिएक्शन नाही बाळा, मी थोडंसं क्लिअर करतो. 2 अननोन असतील. अगदी बरोबर आहे. असा पॉइंट घ्यायचा की जिथे फक्त मॅक्झिमम 2 अननोन असतील. कारण तिथे जॉईंटला तयार होणारी सिस्टीम ही कोप्लेनर कॉन्करंट सिस्टीम असते. त्यामुळे आपल्याला ओनली 2 अननोनची व्हॅल्यू मिळू शकते. त्यापेक्षा जास्त असतील तर व्हॅल्यू मिळणार नाही. अगदी बरोबर. म्हणजे मेथड ऑफ जॉईंटमध्ये आपल्याला पहिला सुरुवातीला किंवा जो आपण जॉईंट अनालिसिसला घेणार तो असा जॉईंट घ्यायचा की जिथं अननोनची संख्या, म्हणजे ज्या मेंबरमधले फोर्स माहीत नाही आहेत असे जास्तीत जास्त 2च असायला पाहिजे आहेत. का? कारण त्या जॉईंटच्या ठिकाणी तयार होणारी फोर्स सिस्टम ही कॉन्करंट असते, कोप्लेनर कॉन्करंट आहे. त्याच्यामुळे आपण तिथं कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम जास्तीत जास्त 2 अप्लाय करू शकतो. दॅट इज समेशन Fx आणि समेशन Fy0, आणि 2 अननोन्स कॅल्क्युलेट करू शकत असल्यामुळे जास्तीत जास्त 2 अननोन असणारा जॉईंटच सुरुवातीला कन्सिडर करायचा. तर याच्यानंतर ना पुढचा महत्त्वाचा पॉईंटमध्ये म्हणजे की ज्यावेळेस आपण एखादा जॉईंट अनालिसिसला घेतो, कोणताही घ्या. आता समजा आपण ए हा जॉईंट कन्सिडर केला तर इथं अननोन फोर्स किती मेंबर मधला आहे रे? पहिला काय बघायचं, तिथं किती मेंबर जोडलेत. एच्या ठिकाणी किती मेंबर जोडलेत रे? 2. किती जोडलेत? 1 की 2? एला किती मेंबर जोडलेले आहेत? रिॲक्शन सोडून द्यायच्या, मेंबर किती जोडलेत? 2 आहेत. कोणकोणते 2 आहेत? एक म्हणजे AC, बरोबर का? दुसरा AB. म्हणजे AC आणि AB दोघं जोडलेत. ह्या दोघांमधलं आपल्याला मॅग्निट्यूड माहिती आहे का? फोर्सचं किती आहे माहित आहे का आपल्याला? मॅग्निट्यूड फोर्स किती येतं ते नाही सर. नाही आहे. म्हणजे जास्तीत जास्त अननोन किती तयार होणार? तर एच्या ठिकाणी 2 होणार. म्हणजे आपण ए ने सुरुवात करू शकतो. अगदी बरोबर. पुढे चला. जॉईंट बी ला किती मेंबर जोडलेत रे? 2. CB आणि BA, बरोबर आहे का? हे एक मेंबर BC हा B ला जोडलाय, दुसरा मेंबर BA हा किंवा AB हा B ला जोडलाय. म्हणजे किती अननोन तयार होणार इथं? 2च होणार. म्हणजे आपण B ने सुद्धा सुरुवात करू शकतोय. पुढे चला. C ला किती मेंबर जोडलेत? 2. कोणकोणते? AC आणि BC किंवा CA आणि CB दोघं जोडलेत. आणि इथं बी त्या दोघांमधलं फोर्स आपल्याला अननोन आहे. म्हणजे आपण जॉईंट C ने सुद्धा सुरुवात करू शकतोय. म्हणजे इथं ही आयडियल कंडिशन झाली की आपण इथं कोणता जरी जॉईंट घेतला तरी आपण त्याने सुरुवात करू शकतो, बरोबर? मग कोणता घ्यायचा सांगा, आता तुम्ही सांगा मला कोणता घ्यायचा ते. ए. ओके, चलो. तर ए घेतलाय मी आता. बाय द वे इथं लिहायचं, सुरुवात इथं लिहायचं कन्सिडर जॉईंट ए. कन्सिडर जॉईंट ए. एक मिनिट. तर हे आता लिहू की झाल्यावर दिल्या. कन्सिडर जॉईंट ए. ओके, आता ए जॉईंट घेतला. आता पुढे काय करायचं, मी पहिला सर्व सिरियस करतो इथलं, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला आणि का करायचं आहे ते. आता इथं आपल्याला कळालं होतं की बाबा रे आपण कोणता जरी जॉईंट घेतला म्हणजे इधर A और B और C तरी चालणार होतं. आता आपण कोणता घ्यायचं ठरवलंय? ए घ्यायचं ठरवलंय. मग सुरुवात काय करायची? पहिला त्या जॉईंटच्या ठिकाणी डॉटेड एक्स आणि वाय एक्सेस जनरेट करायचे. सिंपल वेने जायचं. त्यानंतर ना
जे काही रिॲक्शन्स आहेत, जे काही फोर्स, जे काही मेंबर आहे, जे काही ॲक्टिव्ह लोड आहे ते सगळे दाखवून द्यायचे. तर पहिला मी रिॲक्शन दाखवतो इथं. एक म्हणजे आपली RAX आहे, ती 0च आहे. ओके. दुसरी म्हणजे RAY आहे, व्हर्टिकली अपवर्ड आहे, तिचं मॅग्निट्यूड आपल्याला माहीत आहे, दॅट इज इक्वल्स टू 5 न्यूटन आहे. दुसरं कोण कोण येतं रे एच्या ठिकाणी? AC मेंबर. AC मेंबर आणि AB मेंबर. ओके. पहिला मी AB घेतो, हा हॉरिझॉन्टल होता AB मेंबर, आणि दुसरा जो आहे आपला तो AC वाला आहे, तो म्हणजे इन्क्लाइन आहे. इथं कोणत्या क्वाड्रंटमध्ये रे AC हा मेंबर? फर्स्ट ऑर्डर. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जी लाईन ऑफ ऍक्शन काढून घ्यायची असते. या दोघांमधला अँगल आपल्याला माहिती आहे 60 डिग्री आहे. इथंपर्यंत कळालं काय करायचं ते? Yes sir. हा सर. ओके. आता पुढच्या स्टेपला आपल्याला काय करायचं असतं की हे जे मेंबर आपण दाखवले हे कट मेंबर आहेत, बरोबर का? मग या मेंबरमध्ये या 10 न्यूटन हा फोर्स लावल्यामुळे जो काही फोर्स येणार आहे त्याचं कॉम्प्रेशन टेन्साईल जे काय होईल ते, त्या फोर्सचं डिरेक्शन आणि त्याचं नाव आपल्याला द्यायचं असतं, नॉमेनक्लेट करावं लागतं. तर नॉमेनक्लेट करायचं म्हणजे काय करायचं की या मेंबरमधला आपल्याला फोर्स दाखवायचा. सुरुवात नेहमी एफ न करायची, आरने अजिबात करायची नाही. एफ स्टँड्स फॉर फोर्स इन द मेंबर. मेंबर कोणता आहे? AC मेंबर आहे. पण नाव देताना कसं द्यायचं? पहिलं नाव किंवा पहिलं लेटर जे असणार ते जो जॉईंट कन्सिडर केलाय त्याचं नाव. कोणता जॉईंट केलं घेतलं आपण इथं? ए. म्हणजे पहिलं नाव आलं ए. दुसरं म्हणजे तो मेंबर तिकडं जाऊन कुठे जोडलाय बघायचं. सीला. हा सीला जोडलाय, म्हणजे याचं नाव झालं FAC. कसं केलं बघा? F म्हणजे फोर्स त्या मेंबर मधला, पहिलं नाव जो जॉईंट घेतलेला आहे त्याचं ए, दुसरं लेटर असणार ते कुठं कोणाचं असणार तर तो मेंबर जिकडं जोडलाय ते म्हणजे C आहे, म्हणजे FAC हे या मेंबर मधल्या फोर्सचं नाव झालं. आणि AC मेंबर मधलं फोर्स तुम्ही इथं कॅल्क्युलेट केलं म्हणजे तुम्हाला ह्या पूर्ण मेंबर मधला फोर्स निघाला. ओके. आता सिमिलरली या मेंबर मधल्या फोर्सचं नाव काय असेल रे हॉरिझॉन्टल मधल्या? FAB. FAB असेल की FBA असेल? FAB. AB असणार. FAB. F फॉर फोर्स, A फॉर द जॉईंट अंडर कन्सिडरेशन आणि B फॉर द जॉईंट ॲट विच इट इज कनेक्टेड, जिथं जोडलाय तो. ओके. झालं हे FAB. जस्ट मिनिट, एक मिनिट. ओके. आता हे कळालं, नॉमेनक्लेचर सर्वांना कळालं का हे? Yes sir. ओके. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे? वी हॅव टू अज्युम द डिरेक्शन ऑफ फोर्सेस इन दोज मेंबर. या मेंबर मधल्या फोर्सची डिरेक्शन कुठं असेल ते आपल्याला अज्युम करायचं आहे. मग ते कसं करायचं? तर तिथं एखादी रिॲक्शन असते किंवा आपला झालेला लोड असतो. आता इथं रिॲक्शन आहे, ही RAX तर 0 आहे पूर्णपणे, पण RAY आपल्याकडे आहे, बरोबर आहे का? आता RAY व्हर्टिकली अप जातीये, तिला आपल्याला बॅलन्स करायचं आहे. ही व्हर्टिकली अपवर्ड आहे म्हणजे हा हॉरिझॉन्टल मेंबर त्याला बॅलन्स करेल का रे? नाही करणार. मग कोण करणार त्याला बॅलन्स? व्हर्टिकलचा वाय. जो आपला इन्क्लाइन आहे AC त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट जो असेल तो त्याला बॅलन्स करणार. म्हणजे याची डिरेक्शन कुठं आणि कशी असायला पाहिजे? अप असायला पाहिजे हा की डाऊन असायला पाहिजे? Down. हा डाऊन असायला पाहिजे आहे. डिरेक्शन जरी चुकलं तरी आपलं आन्सर चुकणार नाहीये, फक्त आन्सर निगेटिव्ह येतं. ओके. Yes आता sir. आपण AC अझूम केला, डाऊन येतोय म्हणजे काय होणार? ACचा जो डाऊनवर्ड येणारा कंपाऊंड असणार तो या रिॲक्शनला बॅलन्स करणार आणि याचा जो हॉरिझॉन्टल कंपाऊंड असेल तो आता अनबॅलन्स्ड झाला, बरोबर का? बघा मी काय म्हणतोय, तो हा कंपाऊंड व्हर्टिकल डाऊन येणारा AY ला बॅलन्स करेल, परंतु त्याच वेळेस काय झालं की याचा एक कंपाऊंड लेफ्टला चालला, तो अनबॅलन्स झाला. तर त्याला बॅलन्स कोण करणार आता? RAX. RAX तर 0 आहे, आपण कॅल्क्युलेट केली अगोदरच. FAB. FAB बॅलन्स करणार. मग FAB ची डिरेक्शन कशी असायला पाहिजे जेणेकरून ACचा हा कंपाऊंड बॅलन्स होईल? राईट. राईट साईडला असायला पाहिजे. ओके.
ओके, म्हणजे काय होणार, हा राईट चाललेला कॉम्पोनंट या एसीच्या लेफ्टला बॅलन्स करणार, याचा डाऊन येणारा कॉम्पोनंट एवायला अप जाणारा बॅलन्स करणार. इथंपर्यंत कळलं? Yes, sir. हा, जरी तुमची डिरेक्शन चुकली तरी काही हरकत नाहीये. डिरेक्शन चुकलं की फक्त आन्सर निगेटिव्ह येणार आहे, आपलं आन्सर चुकीचं येणार नाहीये. ओके, आता पुढे जाऊन आपल्याला करायचं आहे, वी हॅव टू फाइंड आउट द मॅग्निट्यूड्स ऑफ द फोर्सेस. कोणकोणती? एफ ए सी कॅल्क्युलेट करायचं आहे, एफ ए बी कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे काय आहे, तर ही सिस्टीम जी आहे फोर्सेसची ती आपली कोप्लेनर कॉन्करंट आहे. म्हणजे आपल्याला कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करायचे आहेत. मग कोणती कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय होईल पहिली? Summation Fy equals to 0. समेशन एफ वाय इज इक्वल्स टू 0. सो राईट डाऊन, पुन्हा काय लिहायचं आपण? कन्सिडर summation of forces along the y axis is equals to 0. Therefore RAY प्लस येणार की मायनस येणार? Plus. प्लस येणार. RAY as a प्लस, AC चा y कंपोनंट डाऊन येतोय म्हणजे काय होणार, तो प्लस की मायनस? Minus. मायनस, निगेटिव्ह येणार. सो मायनस एफ ए सी साइन ऑफ 60 मी डायरेक्टली लिहिलेलं आहे. हा खाली येणारा कंपाऊंड एफ एस सी साइन 60 असणार, तो डाऊन येतोय म्हणून मायनस असणार, आणि दॅट इज इक्वल्स टू 0. ओके, इथंपर्यंत झेपलं? Yes, sir. आता पुढे आपल्याला आर ए वाय माहिती आहे, जस्ट पुट अप द व्हॅल्यू. देअरफॉर मायनस एफ ए सी साइन 60 इज इक्वल्स टू मायनस आर ए वाय. It was plus to the left hand side, it is going to become minus to the right side. Both are negative, it will be positive. Okay, therefore FAC sin of 60 is equals to 5. RAY आपल्याला माहिती होतं 5 आहे. Therefore FAC is equals to 5 divided by sin 60. Therefore FAC is equals to 5.77 5.773 न्यूटन्स. एसी आला आपला. एसी आपला पॉझिटिव्ह आला की निगेटिव्ह आलं मॅग्निट्यूड याचं? Positive. पॉझिटिव्ह आलं, म्हणजे याचं जे डिरेक्शन आपण डाऊनवर्ड घेतलेलं आहे ते करेक्ट आहे, राईट आहे. ती करेक्ट आलेलं डिरेक्शन आता ट्रान्सफर करायचं इकडं. एच्या ठिकाणी डाऊन झाला म्हणजे सीच्या ठिकाणी कसा असणार तो? अप. अगदी बरोबर आहे. मेंबर कॉम्प्रेशन की टेन्शन? मेंबर कॉम्प्रेशन की टेन्शन? कॉम्प्रेशन. मेंबर विल बी इन अ कॉम्प्रेशन. आपल्याला आता एसी मधला फोर्स कळला, इथं लगेच सी लिहायचं. सी स्टँड्स फॉर कॉम्प्रेशन. ओके, आता एसी मिळाला आपल्याला. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? आपल्याला एबी कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे काय करावं लागेल आता? Summation Fx equal to 0. समेशन एफएक्स इज इक्वल्स टू 0. सांगा बरं काय असेल समेशन एफएक्स इथं? FAC FAB. minus Can you please once again? minus FAC cos 60. मायनस एफ ए सी कॉस 60. अगदी बरोबर आहे, कारण तो लेफ्ट साइड झाला, मायनस झाला. हा, पुढे Plus FAB. is equal प्लस to एफ ए बी इज इक्वल्स टू 0. देअरफॉर ए सी आपल्याला माहिती आहे, मी डायरेक्टली राईट साईडला घेतो त्याला. एफ ए बी इज इक्वल्स टू प्लस एफ ए सी कॉस ऑफ 60. प्लस का घेतला? कारण इकडे मायनस होता. देअरफॉर एफ ए बी इज इक्वल्स टू ए सी इज अ 5.77 cos 60. Cos 60 is a half, so 2.886 newtons. This is the force in the member AB. Now once again we got the AB as a positive. It means that assumed direction is a correct. Right. Okay. So आता कोणाची डायरेक्शन करेक्ट आली आपली? AB ची A च्या ठिकाणी. A च्या ठिकाणी तो राईटला जाणार होता की लेफ्टला? राईटला. याच्या एक्झॅक्टली अपोजिट बी कडून दाखवायचं, म्हणजे इकडे येणारा दाखवायचा. लेफ्टला. बरोबर. कॉम्प्रेशन की टेन्शन? आता टेन्शन लगेच तिथे लिहून टाकायचं, टेन्शन टी.
ओके, सर टेन्शन कसं काय? बरोबर ना बाळा. हा रिएक्शन डायरेक्शन. हे डायरेक्शन ह्या रिॲक्टिव्ह फोर्सेसच्या आहेत. ह्या डिरेक्शन्स ह्या रिॲक्टिव्ह फोर्सेसच्या डिरेक्शन आहेत. हो सर समज. आलं ना लक्षात? हा, आता इथंपर्यंत कळालं सर्वांना? क्लिअर आहे सर्वांचं? ओके. आता कोणत्या मेंबर मधला फोर्स आपला कॅल्क्युलेट करायचा राहिला रे? मेंबर बीसी. बीसी मधला. मग बीसी ह्या मेंबर मधला फोर्स काढण्यासाठी आपल्याला बी जॉईंट घेतला तरी चालेल, सी जॉईंट घेतला तरी चालेल, बरोबर आहे का? येस सर. मग आता कोणता घ्यायचा सांगा, बी जॉईंट घ्यायचा की सी जॉईंट घ्यायचा? बी. बी घ्यायचा. ओके चलो, हा कन्सिडर जॉइंट बी और कन्सिडर इक्विलिब्रियम ऑफ अ जॉइंट बी. तर मी डायरेक्टली लिहितो तो, कन्सिडर अ जॉइंट बी. Dotted x-axis, dotted y-axis, then reaction is vertically up, that is RB equals to a 5. Then we have here two forces, sorry, two members rather we can say. One of them is a horizontal, okay, and another one is a incline. Incline that to be in a second part. And this is the angle between them, that is a 60 degree. Now to tell me the force in this member, its नाव काय असेल? FBC. अगदी बरोबर आहे. FBC, बी ला जोडला म्हणून बी आणि सी ला त्याचं दुसरं जोडलेलं, म्हणजे बी जॉईंट कन्सिडर केलेला आणि सी ला जोडलाय म्हणून FBC झाला. अगदी बरोबर आहे. देन व्हॉट अबाउट दिस वन? FBA. बी. बरोबर. आणि FBA म्हणजेच FABA, तो आपण कॅल्क्युलेट केलेला, किती आलाय तो? 2.876. 2.886 ना की 76? 886. 886 आहे. ओके, 886 आला आपला, बरोबर. आता आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे? वी हॅव टू अज्युम द डिरेक्शन्स ऑफ रिॲक्टिव्ह फोर्सेस इन दिस मेंबर्स. ओके, आता पहिला मी बीसीचं डिरेक्शन अज्युम करूयात आपण. आता एकच फोर्स आहे, म्हणजे रिॲक्शन आहे ती व्हर्टिकली अप चालली आहे, तिला आपल्याला बॅलन्स करायचा आहे इथं. तर बीसी मधला फोर्स त्याला बॅलन्स करू शकतो, कारण ए बी हा हॉरिझॉन्टल आहे, बी ए हा हॉरिझॉन्टल आहे, तो काय बॅलन्स करणार नाहीये. मग हा फोर्स वर चाललाय, अप चाललाय, त्याला बॅलन्स करायचा, रिॲक्शन द्यायची, त्याला अपोज करायचं आहे. म्हणजे याची डायरेक्शन कशी असेल? इट हॅज टू बी अ डाऊनवर्ड. हा डाऊन झाला म्हणजे याचा डाऊनवर्ड कंपोनंट हा आरबी ला बॅलन्स करेल आणि याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट हा अनबॅलन्स होईल. मग त्याला कोण बॅलन्स करेल आता? FBA. FBA. आणि FBA चं डिरेक्शन आपल्याला माहिती आहे, इथलं अगोदर आपण काढलेलं आहे, ते लेफ्ट साइडला आहे. म्हणजे काय होणार? हे लेफ्ट वालं ह्या राईटला बॅलन्स करणार, हे डाऊन वालं ह्या अपला बॅलन्स करणार. ओके, आता आपल्याला फक्त एकच फोर्स पाहिजे आहे, तो ही कोणत्या मेंबर मधला? तर बीसी मधला पाहिजे आहे. सांगा कोणती कंडिशन घेऊ द्या? FY. FY. So summation forces along the y-axis is equals to 0. Therefore RB plus की minus? Plus. RB plus. हा पुढे Minus. minus FBC Sin 60. sin 60 is equals to 0. Therefore FBC sin of 60 is equals to minus RB. इकडे मायनस आहे नसेल, दोन्ही साईडला मायनस आहे, मायनस मायनस प्लस होणार. Therefore FBC is equals to RB माहिती आहे आपल्याला 5 आहे, बरोबर ना? Yes sir. Yes. So 5 divided by a sin 60. Therefore FBC is equals to 5.778 के 773 3. ओके, 773 न्यूटन्स. आता आपल्याला सगळ्या मेंबर मध्ये फोर्सेस कळाली. ओके, आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट इथं जाणवली असेल की हा बोला, बरोबर आहे. हा, magnitude of the force in the member AC and BC is the same one. ओके, आता पहिली स्टेप मी बघतो अगोदर. इथं आपलं आन्सर पॉझिटिव्ह आलंय, म्हणजे बीसी चं डिरेक्शन राईट आहे, ते ट्रान्सफर करायचं. बी च्या ठिकाणी येणारा आहे,
त्याच्या लगेच इक्वल आणि अपोजिट वरती दाखवून द्यायचा. मेंबर कॉम्प्रेशन की टेन्शन? कॉम्प्रेशन. Compression. कॉम्प्रेशन. लगेच सी ट्रान्सफर करायचं. आलं लक्षात? Yes, sir. सर्वांच्या लक्षात आलं? येस सर. आता लास्टला काय करायचं असतं आपल्याला? ॲट द लास्ट वी नीड टू प्रिपेअर द फोर्स टेबल. तर फोर्स टेबल म्हणजे काय? तर तिथं प्रत्येक मेंबरच्या ठिकाणी आलेला फोर्स आणि त्याचं नेचर लिहायचं असतं. म्हणजे काय राहतं त्याच्यामध्ये? तुम्ही टेबल दाखवतो तुम्हाला कसं असतं साधारणतः. सिरियल नंबर, मेंबर, म्हणजे ते मेंबरचं नाव असतं. त्यानंतर नेचर ऑफ द फोर्स किंवा रायटिंग मी फोर्स म्हणतो. युनिट काय असेल ते न्यूटन काय असेल तुमचं ते. आणि लास्टला नेचर. नेचर म्हणजे कॉम्प्रेशन टेन्शन असं राहतं. जस्ट मिनिट, आय विल प्रिपेअर दॅट टेबल फर्स्टली. सिरियल नंबर 1. पहिला मेंबर कोणता घ्यायचा सांगा. कोणताही घेतला तरी चालतं. विच वन यू वॉन्ट टू कन्सिडर? FAB. ए बी फक्त म्हणायचं. मेंबर ए बी. त्याच्यातला फोर्स किती आहे ए बी मधला? 2.886. 2.886 आहे. नेचर कसं आहे? कॉम्प्रेशन की टेन्शन? Tension. फक्त टी लिहायचं इथं. ओके, हे झालं पहिल्याचं, म्हणजे मेंबर ए बीचं झालं. नंतर ना पुढचा सांगा कोणता घेऊया मेंबर? BC. बी सी. बी सी मधला किती फोर्स आहे? 5.773 न्यूटन. 5.773. नेचर सांगा? Compression. कॉम्प्रेशन. तिथं सी लिहून टाकायचं फक्त. जस्ट देन नेक्स्ट कोणता शिल्लक राहिला? AC. मेंबर फोर्स किती आहे? 5.773 5.773. नेचर पुन्हा एकदा कॉम्प्रेशन आहे. Compression. ओके, आणि याच बरोबर या टेबलमध्ये रिॲक्शन्स टाकायच्या. कोणत्या? आता दोन्ही सेम आहेत म्हणून दोन्ही टाकतो मी इथं. RAY इज इक्वल्स टू RB इज इक्वल्स टू 5 नेचर डॅश येणार. ओके, दिस इज कॉल्ड ॲज अ फोर्स टेबल. आलं लक्षात? येस सर. Yes, sir. ओके, we'll go for the next example. I want to make the things clear firstly, basics. So I would like to consider the same example as it is. So I'm going to consider the same equilateral triangular truss, okay, ABC, which is supported and loaded as shown below. Okay, as previously we are going to consider the loading, but we are going to consider the load as a different one and the span also a different one. Okay, so as per the previous condition we were having this joint as a, this one as a B, and this one as a C. So once again I am considering the truss as a equilateral triangular truss, means its all angles will be of the same magnitude, that is a 60 degree. All sides will be of the same magnitude, that is of a जे दिलेलं असेल ते. आता इथं मी मॅग्निट्यूड चेंज करणार आहे. आय एम गोइंग टू कन्सिडर द स्पॅन ऑफ ऑर द लेंथ ऑफ द मेंबर्स ॲज अ 4 meters. आय थिंक सो इन प्रिव्हियस वन वी वर हॅव्हिंग 2 meters. बरोबर ना? Yes. Yes, sir. Okay, so now consider it as a 4 meter, and the supports I am just changing from A to the B and B to the A. Suppose that at A we have a roller support, and at B we have a hinge support. Just consider the mechanism like this. Okay, and we have to analyze this truss completely. Okay, means we have to find out the forces in each and every member and the reactions at the supports. Okay, you may go for, or you may consider here the symmetry, or you can go as usual regularly. It may happen that you will not get the idea, is it in a if this is given truss is a symmetrical or not. So in that case we have to proceed as an usual practice.
Once the diagram is completed, do tell me, okay, so that I will proceed for the solution here. Diagram झालं की सांगा मला. लोड ऍक्ट झालेला दाखवला. अरे यार हाँ, in previous one we have considered load as a 10, no? Yes sir. हाँ, so here consider as a 20 Newton. Load as a 20 Newton. रेग्युलर कंडिशन प्रमाणे चला. रेग्युलर कंडिशन्स वापरा, सिमेट्री वापरूच नका. सर हाँ बोला. सिमेट्री आहे कधी आपण कन्सिडर करायचं? जर का त्याचे आपण 2 तुकडे केले तर 2 तुकडे जर का सेम होत असतील, इक्वल होत असतील, इक्वल इन द सेन्स इक्वल पार्ट, 2 समान पार्ट त्याच्या दोन्ही साईडच्या म्हणजे लेफ्ट साईड असेल, राईट साईड असेल किंवा अप असेल किंवा डाऊन असेल, त्याच्यामध्ये ऍक्ट होणारे लोड, असणारी मेंबरची संख्या, सपोर्ट, रिॲक्शन्स हे सगळंच्या सगळं दोन्ही तुकड्यांमधलं सेम असायला पाहिजे, तेव्हा त्याला सिमेट्रिकल म्हणायचं, अदरवाइज अनसिमेट्रिकल म्हणायचं. आता इथं ही दिलेली ट्रस सिमेट्रिक आहे. जर का तुम्ही सी मधनं व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली सी मधनं, तर एक तुकडा तुमचा ए साईडचा तयार होतो, दुसरा तुमचा बी साईडचा तयार होतो. एकच लोड ऍक्टिव्ह आहे 20 न्यूटन, तो दोघांना कॉमन होणार. इकडच्या साईडला एक इन्क्लाइन मेंबर होणार, राईट साईडला एक इन्क्लाइन मेंबर होणार. हॉरिझॉन्टल मधला हाफ मेंबर राईट साईडला जाणार, हाफ मेंबर लेफ्ट साईडला जाणार. डायग्राम झाली सर्वांची? Yes. Below that, now we will go stepwise. Okay. Firstly, show the reactions at B. How many reactions will be there? Two reactions. 2 reactions. How come 2 reactions at B? In support. In support आहे. In support आहे म्हणून 2 रिएक्शन असणार. एक असणार परपेंडिक्युलर टू द प्लेन आणि दुसरी असणार Along the plane. along the plane. So I am showing this as a perpendicular to the plane as a RBY. Okay. This is perpendicular to this plane. Now as the load is vertically downward, load हा vertically downward आहे, त्याला बॅलन्स करायचा आहे. ऍक्शन खाली ढकलते, रिएक्शन कशी पाहिजे? अपवर्ड पाहिजे. So I am assuming it is upward. Okay. Then another one reaction will be there, that is along the x-axis RBX. By the way, is RBX is going to exist here? Means magnitude, will it have some magnitude? No. नाही सर. RBX ला मॅग्निट्यूड 0 असणार आहे, कारण हॉरिझॉन्टल कुठला फोर्सच नाहीये ऍक्टिव्ह लोड मध्ये, त्यामुळे RBX 0 असेल. पण बट ऍज अ पार्ट ऑफ द सोल्युशन, ऍज हिंज सपोर्ट इज देअर, वी हॅव टू शो इट. मग डिरेक्शन सांगा, कुठे दाखवायचं? राईटला, लेफ्टला? लेफ्टला. कन्सिडर इट एज लेफ्ट किंवा राईट, कुठेही घ्या, काय फरक पडणार नाहीये. हे झालं बीच्या ठिकाणचं. एच्या ठिकाणी कोणता सपोर्ट आहे? रोलर सपोर्ट आहे. रोलर सपोर्ट किती रिएक्शन देणार? Only Only one. That to be perpendicular to the plane on which roller lies. Okay, roller rolls or lies we can say. मग हा तुमचा सपोर्ट आहे, सरफेस आहे, त्याच्यावरती रोलर आहे, तो हॉरिझॉन्टल आहे. रिॲक्शन बरोबर त्याला परपेंडिक्युलर म्हणजे व्हर्टिकल असणार. एकच आहे RA असणार, ही इथं परपेंडिक्युलर. डिरेक्शन अप या डाऊन रे? वन्स अगेन अप असणार, कारण लोड एकच आहे, तो डाऊन येतोय. इथपर्यंत कळालं सर्वांना काय केलं, का केलं? Yes sir. Okay. Now next line, write down. For the reactions at supports, for reactions at supports, considering whole truss in equilibrium, whole truss in equilibrium and taking moment at कुठं? ए की बी रे, की सी ला? बी ला. कुठे घ्यायची मोमेंट? ए ला घ्यायची, बी ला घ्यायची, की सी ला घ्यायची? बी. नाही, कुठे घे? ए ला किंवा बी ला? का आपण म्हणतो की ए लाच घ्यायची किंवा बी लाच घ्यायची किंवा सी लाच घ्यायची? आपण पॉईंट कसं ठरवतो? जिथं नंबर ऑफ अननोन हे जास्त आहे. मग इथं अननोन कुठे जास्त आहेत? आता बी ला जास्त आहेत, म्हणून काय करायचं? मोमेंट
बी ला घ्यायची, टेकिंग मोमेंट ॲट अ बी. Therefore summation moment of forces at B is equals to 0. Therefore that's equals to, तर झिरो मोमेंट कोणाकोणाची होणार? RB RBX आणि RBY. RBX आणि RBY या दोघांची मोमेंट झिरो होणार, कारण या दोघांच्या लाईन ऑफ ऍक्शन ह्या बी मधनं पास होतात. पास होत. ओके, आता मी ह्या 20 पासून सुरुवात करतो. 20 हा फोर्स व्हर्टिकल आहे आणि हा व्हर्टिकली डाऊन असा येणार आहे, बरोबर का? ओके, ज्या वेळेस ते व्हर्टिकली डाऊन येतो त्यावेळेस त्याची लाईन ऑफ ऍक्शन अशी येते, हा इथं कुठेतरी कट करतो. व्हर्टिकली डाऊन येतोय, आपला पॉईंट सी इकडे आहे, फोर्स वरून खाली येतोय, कसा रोटेट करणार? अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. इकडे बघा, सी ला पकडा, बी ला पकडायचं, बी ला पकडलं, फोर्स लेफ्ट साईडला वरून खाली येतोय, कसं फिरवलं पेनला? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे प्लस की मायनस? मायनस. राईट डाऊन, -20 म्हणजे फोर्स झाला इन टू त्याचा डिस्टन्स पाहिजे आपल्याला. आता हा याची लाईन ऑफ ऍक्शन घेतली आपण, हा फोर्स व्हर्टिकल आहे, डिस्टन्स त्याचं हॉरिझॉन्टल म्हणजे इथून असणार आहे, ते किती असणार रे? 2 मीटर. 2 मीटर. का बरं नाही? अगदी बरोबर आहे, 2 मीटर. बायसेक्ट करते. फोर्स हा या अँगलचा बायसेक्टर आहे, त्याचबरोबर या पुढच्या साईडला सुद्धा 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो, म्हणजे हा पॉईंट आपला मिड पॉईंट होणार. म्हणून डिस्टन्स हे 2 मीटर. हे ऍप्लिकेबल कोणासाठी आहे? इक्विलॅटरल ट्रायंगलसाठी. ओके, सो -20 इंटू 2 झालं. पुढे आता कोण शिल्लक राहिलं? RA बघा, बी पॉइंटला पकडा. RA रिॲक्शन वरतीच झाली, अशी ढकलती त्याला. क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. म्हणजे प्लस की मायनस? प्लस. सो प्लस RA इंटू डिस्टन्स किती त्याचं? 4 मीटर. 4 मीटर इज इक्वल्स टू 0. Do the calculations, carry out it. Ten. What is the magnitude you got here? 10. 10 Newton. Let me check it out. Therefore, it's equals to -20 into 2 as a -40 plus RA into 4 equals to 0. Therefore, RA is equals to plus 40 divided by 4. Therefore, RA is equals to 10 Newton. अप्लाय केलेल्या लोडच्या बरोबर हाफ आणि हाफच यायला पाहिजे, कारण सिमेट्रिकल होतं, बरोबर ना? हा, इथपर्यंत आलं लक्षात सर्वांच्या? ओके, पुढचा पाठ आता पुढे करायचं आपल्याला. नाव वी रिक्वायर टू कॅल्क्युलेट द रिएक्शन RBY. सो नेक्स्ट कन्सिडर समेशन फोर्सेस अलॉंग y एक्सिस इज इक्वल्स टू 0. Therefore, हा सांगा रे, कोण प्लस असणार कोण मायनस असणार? आता RA and RBY प्लस की मायनस दोघेही प्लस, कारण दोन्ही रिएक्शन्स ह्या अप चाललेत. सो प्लस RAY प्लस RB, आणि ह्या दोन्ही रिएक्शन्स मिळून कोणाला बॅलन्स करतायत? -20 ला. म्हणजे तो 20 मायनस आहे, कारण डाऊन येतोय. -20 इज इक्वल्स टू 0. Therefore, RAY प्लस RAY कसं बनवणार? RA ना फक्त इथं, जस्ट मिनिट, आय विल रीराइट इट. RA प्लस RBY, बरोबर का?
minus 20 is equals to 0. Therefore RA is a plus 10 plus RBY minus 20 is equals to 0. Therefore RBY minus 10 is equals to 0. Therefore RBY is equals to plus 10 newtons. Plus 10 plus means assume the directions are correct. Okay. आता पुढे जाऊन जर का तुम्हाला RBX कॅल्क्युलेट करायचा असेलच तर consider a summation fx is equals to 0. Therefore RBX minus RBX is equals to 0. म्हणजेच RBX is equals to 0. आहे काय कोणाला काय शंका याच्यामध्ये आतापर्यंत? सर मोमेंट का घेतलं? आधीच्या एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट एफएक्स घेतलं होतं. आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण दोन पद्धतीने सॉल्व्ह केलं. परवाच्या लेक्चरमध्ये त्याच ट्रसला आपण कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करून म्हणजे मोमेंट समेशन एफएक्स आणि एफवाय अप्लाय करून आपण रिॲक्शन्स कॅल्क्युलेट केल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये मी काय केलं होतं त्या एक्झाम्पलला सिमेट्रीमुळे दोन रिॲक्शन इक्वल आहेत म्हटलं होतं. कोणकोणत्या? इथली होती ती RB, इथं होती ती RAY. पहिल्या लेक्चरमध्ये दोन्ही सेम आहेत आणि त्या दोन्ही रिॲक्शन्स कंबाइनली त्या 10ला बॅलन्स करत होत्या प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये. जस्ट आय विल गो फॉर दॅट. इथं RAY आणि RB ह्या दोन रिॲक्शन्स मिळून 10 न्यूटनला बॅलन्स करत होत्या आणि सिमेट्रीमुळे ह्या दोन्ही बरोबर होत्या. म्हणून आपण इथं लिहिलं स्टेटमेंट ड्यू टू सिमेट्री RAY इज इक्वल्स टू RB. म्हणजेच -10 प्लस RAY प्लस RB इज इक्वल्स टू 0. समेशन एफ डिरेक्टली घेतला. RB म्हणजेच RAY लिहिलं आपण इथं 2RAY इक्वल्स टू 10 म्हणजेच RAY इज इक्वल्स टू 5 म्हणजेच RB इज इक्वल्स टू 5. इथं आपण सिमेट्रीचा रेफरन्स घेतला होता आणि या एक्झाम्पलमध्ये मी सिमेट्रीचा सपोर्ट न घेता डिरेक्टली मी कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय केला. मी असं काय केलं कारण तुमच्या ते लक्षात यावं की दोन्ही पद्धतीने तेच आन्सर येतं. दॅट वॉज द मोटो बिहाइंड इट. ओके. चला आलं लक्षात सर्वांच्या आता? येस सर. हां. नाउ टेल मी हाऊ टू प्रोसीड फॉर द अनालिसिस ऑफ द फोर्सेस इन द मेंबर्स. आता आपल्याला प्रत्येक मेंबर मधला फोर्स पाहिजे आहे. काय करावं लागेल, कसं करावं लागेल? कन्सिडर जॉईंट. आता जर का जॉईंट कन्सिडर करायचं असेल तर पहिला जॉईंट कोणता घ्यावा लागेल? बी. का बरं बी? दोन इक्वेशन पाहिजे ना आपल्याला. अननोन दोन आहेत बी ला. ए ला किती अननोन तयार होणार? अननोन फोर्सेस म्हणूया आपण. म्हणजे थोडक्यात असं म्हणा की मेंबर किती जोडलेत बघायचे पहिल्यांदा. दोनच आहेत. 2 मेंबर. बी ला 2 जोडलेत. ए ला किती जोडलेत? 2. जोडलेत. सी ला किती आहेत? 2च आहेत. म्हणजे या तिघांपैकी कोणता जरी जॉईंट घेतला तरी आपल्याला प्रत्येक ठिकाणी 2च अननोन तयार होणार आणि फोर्स सिस्टम ही कॉन्करंट असणार. त्याच्यामुळे आपण 2 मॅक्सिमम इक्वेशन्स तयार करू शकणार आणि मॅक्सिमम दोघांचं अननोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकणार. त्याच्यामुळे आपल्याला इथला आयदर बी ऑर ए ऑर सी घेतला तरी चालेल. कोणता घ्यायचा सांगा? बी. चला घेऊन टाका बी. कन्सिडर जॉईंट बी. कन्सिडर जॉईंट बी. सो ॲज युजल काय करायचं? पहिल्या स्टेपमध्ये डॉटेड एक्स आणि वाय ॲक्सिस काढायचे. ओके. आफ्टर डॉटेड एक्स अँड वाय वी हॅव टू शो द फोर्सेस अँड रिॲक्शन्स, मेंबर्स एक्सेट्रा एक्सेट्रा. तर याच्यामध्ये आपल्याला हा वर्टिकली अप आपली रिॲक्शन होती ज्याचं मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे. RBY is equals to 10. RBX is a 0 but we have to show it. Then we have two members. One of them is a horizontal and another one is a inclined in the second quadrant. Angle of inclination we are knowing, that is a 60 degrees. झाले इथपर्यंत? येस सर.
याच्यात नाव काय असेल या मेंबर मधल्या फोर्सचं? एफ बी सी. अगदी बरोबर. आता याचं डिरेक्शन कसं असेल एफ बी सी चं? डाउनवर्ड. साधारणतः बघायचं काय बघायचं, इथं कोण आहे? रिॲक्शन आहे RBY. RBX 0 आहे त्याच्यामुळे त्याचं काही घेतलं काय न घेतलं काय. RBY अप चालली आहे. आपल्याला जॉईंट इक्विलिब्रियम मध्ये आणायचं म्हणजे तो जॉईंट वरती ऍक्ट होणारी सगळी फोर्सेस बॅलन्स करायचे. मग तो RBY जो अप चाललाय असा वर यायला लागला त्याला आपल्याला बॅलन्स करायचा म्हणजे खाली ढकलायचा आहे. मग खाली ढकलण्यासाठी आपल्याकडे दोन मेंबर आहेत, एक म्हणजे इन्क्लाइन वाला आणि दुसरा म्हणजे हॉरिझॉन्टल वाला. हॉरिझॉन्टल वाला कधीही व्हर्टिकलला बॅलन्स करणार नाहीये, बरोबर. म्हणजे आपल्याला जो इन्क्लाइन आहे त्याच्यामधलाच फोर्स याला बॅलन्स करेल. म्हणजे जर का आपण बीसीचं डिरेक्शन डाऊनवर्ड घेतलं तर त्याचा वाय कॉम्पोनंट जो डाऊन येणारा आहे तो त्या RBYला बॅलन्स करेल. परंतु ज्यावेळेस आपण त्या पद्धतीने करतो त्यावेळेस याचा एक्स कॉम्पोनंट कोणाचा? या RBXचा जो डाऊनवर्ड येतो, सॉरी जो इन्क्लाइन आहे तो आता अनबॅलन्स होतो. एक मिनिट हा, इथं हा याचा आपला हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट झाला. ओके. आणि हा आपला FBC होता, फोर्स इन द मेंबर BC होता. व्हर्टिकली डाऊन येणाऱ्या कॉम्पोनंटने RBYला बॅलन्स केलं, परंतु हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट अनबॅलन्स झाला. मग याला कोण बॅलन्स करणार आता? RBX तर 0 आहे आपला. म्हणजे या हॉरिझॉन्टल मेंबर मधला फोर्स त्याला बॅलन्स करणार. आता हॉरिझॉन्टल मेंबर मधल्या फोर्सचं नाव काय असेल पहिलं? FBA. आणि याला बॅलन्स करायचं आहे म्हणजे याची डायरेक्शन कशी पाहिजे? लेफ्टला. टुवर्ड्स द लेफ्ट. जरी चुकली तरी काय हरकत नाहीये. ओके. डिरेक्शन जरी तुमचं चुकलं तरी काय हरकत नाहीये, फक्त आन्सर तुमचं निगेटिव्ह येईल, त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाहीये. ओके. नाव we have to find out FBC and FBA. It means we have to go for conditions of equilibrium. पहिला कोणतं कंडिशन घे सांगा? FY. Summation FY Go equals for that then. Just a minute. Consider summation FY is equals to 0. Therefore, now tell me the summation FY with respect to this given sketch. RBY minus RBY plus या minus? plus Plus. Great. Then minus FBC sin of 60. मायनस FBC साइन 60. म्हणजे FBC चा जो कॉम्पोनंट होतो ना डाऊनवर्ड तो झाला मायनस साइन 60 इज इक्वल्स टू 0. RBY माहिती आहे आपल्याला. Therefore minus FBC साइन ऑफ 60 इज इक्वल्स टू मायनस RBY. दोन्ही साईडला मायनस मायनस येणार, बरोबर आहे का? Yes sir. हा, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. Therefore FBC इज इक्वल्स टू RBY माहिती आहे आपल्याला 10 आहे divided by sin 60. Therefore FBC is equals to 11.547. 11.547 न्यूटन्स किंवा 55 न्यूटन्स. आन्सर पॉझिटिव्ह आलं की निगेटिव्ह आलं? पॉझिटिव्ह आलं. BC चं आन्सर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे जी डिरेक्शन आपण अजून केली BC ची B च्या ठिकाणची ती करेक्ट आहे, राईट आहे. तीच डिरेक्शन आपल्या मेन डायग्राम मध्ये ट्रान्सफर करायची. B च्या ठिकाणी डाऊनवर्ड, त्याच्या इक्वल आणि अपोजिट C च्या ठिकाणी दाखवायचं. मेंबर कॉम्प्रेशन की टेन्शन? कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन. ते C लगेच कॅरी ओव्हर करायचं इकडं. आलं लक्षात येतोपर्यंत? Yes sir. May I proceed? Yes sir. Now आता FX घ्या. Consider summation of forces along x axis is equals to 0. Therefore कोण कोण येणार आहे समेशन FX ला? FBC cos 60. FBC cos 60 प्लस या मायनस? प्लस राईट साइडला FBC cos 60 म्हणजे याचा कॉम्पोनंट आला हा FBC cos 60. व्हॉट अबाउट द FBA प्लस या मायनस? Minus.
इक्वल्स टू 0. एफ बी ए आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. एफ बी सी माहिती आपण कॅल्क्युलेट केला इथं. Therefore 11.547 cos 60 minus FBA is equals to 0. Therefore FBA, that is a minus FBA, is equals to minus 11.547 cos of 60. दोन्ही साईडला मायनस आहे, मायनस मायनस प्लस होईल, is equals to 5.7735. 7735 म्हणजे 4, बरोबर ना? Yes, sir. Newton. Is all of you have got the same answer? 5.774. Yes, sir. Yes, sir. Okay, great. Now what we have to do? Consider joint A. FBH बरोबर आहे. FBA चं डायरेक्शन दाखव. डिरेक्शन आपल्याला मेन डायग्राम मध्ये ट्रान्सफर करायचं आहे. FBA चं डिरेक्शन बी च्या ठिकाणी जाणारं होतं आहे तसं घ्यायचं इथं. ओके, जाणारं घेतलं, याच्या लगेच अपोजिट इकडे करायचं, त्याला अपोज करणार. मेंबर टेन्शन की कॉम्प्रेशन? Tension. टेन्शन. सो राइट डाउन द टी हियर. इथपर्यंत कोणाला काही कळलेलं नाही असं आहे का? Is all of you understood up to this? Yes, sir. Okay, great. Now we have to consider Joint. Another joint. जॉईंट आहे. joint A. Just a minute. So go for that. Firstly, I would like to divide the space. Just a minute. Okay. Chalo. Now consider joint A. So firstly we have to draw dotted x and y axis, and then we have to go for the various forces acting at a joint A. Along the y axis there is a one reaction, that is a RA, whose magnitude is a 10 newtons. Then two members are there. Out of that, one is a horizontal and whose magnitude is also known to us. Direction is also known to us. मी पहिला तो कंपाउंड घेतो, मेंबर घेतो रादर. या मेंबरचं डिरेक्शन आपल्याला माहिती आहे, ए च्या ठिकाणी जाणार आहे, ते आहे तसं दाखवून द्यायचं, करेक्टेड आलेलं आपलं. ओके, याचं नाव काय असेल? FAB. FAB असणार. दॅट इज इक्वल्स टू 5.7774. 5.774 न्यूटन. हे आपल्याला माहित होतं म्हणून मी डायरेक्ट त्याला दाखवून दिलं तिथं. नेक्स्ट जो मेंबर आहे तो इन्क्लाइन मेंबर आहे इथं असं, ज्याच्यातलं मॅग्निट्यूड आपल्याला काही माहित नाहीये आणि जिथला अँगल हा 60 डिग्री आहे. आता मी याचं डिरेक्शन थोडंसं चुकवून घेतो, रॉंग घेतो, अपवर्ड घेतो. म्हणजे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे बाबा की रॉंग झालं तर काय करायचं ते. ओके, आय एम अज्युमिंग इट इज अपवर्ड. इज इट ओके विथ? Yes, sir. हां. Okay, so this will be its a vertical component and this will be its a downward right hand side component. नाव सांगा काय असेल याचं? AC. आपण इथं मुद्दाम त्याची डायरेक्शन रॉंग घेतली आहे जेणेकरून आपल्याला लक्षात यावं की बाबा काय होतं रॉंग डायरेक्शन घेतल्यानंतर ना. डायग्राम झाली सर्वांची? Yes, sir. Yes, sir. Now consider which one, summation Fy or Fx? Fy. Okay, chalo. Consider a summation of forces along the y-axis is equals to 0. Summation Fy is equals to 0. Therefore, it is equals to, बोला RA positive की negative? Positive. RA is a positive. What about the component of this AC which is going up? Positive. प्लस Positive की negative? Positive. Positive in our positive FAC sign of
60 degree. 60 डिग्री इज इक्वल्स टू 0. ए बीचा येणार नाही आहे. आर ए आपल्याला माहिती आहे 10 आहे, मी तिकडे लेफ्टला घेतो त्याला. Therefore FAC sin 60 is equals to minus RA. Therefore FAC sin एक मिनिट डायरेक्टली FAC घेतो का इथं, RA ची व्हॅल्यू पुटअप करतो. Therefore FAC is equals to RA is a 10, so minus 10 divided by sin 60 is equals to minus 11.547. 11.547. प्लीज चेक इट. आन्सर चेक करा. सेमच आहे ना सर FBC. सेम आहे पण कॅल्क्युलेट करून बघा. आलं सर्वांचं. आता इथं हे निगेटिव्ह आलं, निगेटिव्ह आलं की नाही आन्सर आपलं. यस सर. म्हणजे एसीचं अजून केलेलं डायरेक्शन हे रॉंग आहे. रॉंग आहे. मग काय करायचं बघा, आता इथं मी काय करतोय, मोठा ॲरो काढायचा करेक्ट वाला, अशा पद्धतीने त्याच्यावरती टिक मारायची, दॅट इंडिकेट्स द करेक्ट डिरेक्शन. तीच डिरेक्शन करेक्ट आलेली पुन्हा इकडे ट्रान्सफर करायची, करेक्ट आलेली डिरेक्शन इकडे ट्रान्सफर करायचं मेन डायग्राम मध्ये. डाऊनवर्ड वाला करेक्ट आहे, म्हणजे इथं काय होणार, अप होणार की डाऊन येणार, अप. अप होणार. मेंबर इज इन टेन्शन या कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन. सो देअरफॉर आता इथं पुन्हा पुढे लिहायचं, AC इज इक्वल्स टू प्लस 11.547 न्यूटन्स. ओके, and in bracket we have to write here as a compression. इथं मायनसचं प्लस केलं कारण मायनस असताना टेन्साईल होता, प्लस केल्यानंतर कॉम्प्रेशन होतं त्याचं. आलं लक्षात. यस. आता क्रॉस चेक साठी बघायचं. क्रॉस चेक म्हणजे काय, आपण कॅल्क्युलेट केलेले आन्सर बरोबर आहेत की नाही आहे. समेशन एफएक्स चेक करायचं 0 येतंय का, तर आपल्याला काय गरज नाही आहे पण चेक करायचं. तर समेशन एफएक्स मध्ये कोणकोणती फोर्सेस येतील इथं, AB प्लस की मायनस, प्लस AB. ओके, आता एसीच्या कॉम्पोनंटचं डिरेक्शन घेताना करेक्ट आलेलं घ्यायचं, म्हणजे करेक्ट आलेलं हे डाऊनचं होतं आणि लेफ्ट जाणार होतं, बरोबर. म्हणजे काय येणार, प्लस की मायनस येणार, ते मायनस. अगदी बरोबर आहे. मायनस FAC cos ऑफ 60 इज इक्वल्स टू 0. दोघांच्या व्हॅल्यू पुटअप करा. AB आपल्याला माहिती आहे किती आहे, 5.774 मायनस AC इज 11.547 cos ऑफ 60 इज इक्वल्स टू 0. ही सम किती ते मला सांगा तेवढी. FAC equals to 23.094. नाही, FAC आपण काढलाच नाही बाळा. आपण FAC ची व्हॅल्यू पुटअप केली इथं 11.547 माहित होती आपल्याला ते. -11.547 येते. इथं आपण व्हॅल्यू पुटअप केलेली आहे AC ची, FAC ची व्हॅल्यू पुटअप केली आहे, FAB ची व्हॅल्यू पुटअप केली आहे. व्हॉट इज दिस सम आय वांट टू नो अबाउट. 4 into 10 raised to -3. 4 into 10 raised to -3. एक मिनिट, 4 into 10 raised to -3 म्हणजे किती, 0. हाऊ मच, 0.00 ना, 0.004 म्हणजेच किती रे, 4 मीटर. 0.004 याला राऊंड अप केलं तर किती होणार, 1. नाही, 0 होणार. म्हणजे 0 इज इक्वल्स टू 0 आलं का. म्हणजेच कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम सॅटिस्फाय झालं, म्हणजेच आपण कॅल्क्युलेट केलेल्या व्हॅल्यू ह्या सगळ्या बरोबर आल्या. आलं का लक्षात. Yes, sir. Now lastly prepare the force table and put up your values in the force table. The force table which we have prepared here as like a same serial number, member, force in Newton and nature. Now here you have to put the answers what we got. Exactly it's a double astar सगळे answer. Be fast.
So now we'll consider the next example which was asked in a university examination. It is like this. This is an horizontal member, one of the horizontal member. Okay. Then I think so here it is a vertical. बरोबर आहे का बघा? Check करा. Is a vertical of 2 meter. Again here as a vertical of 2 meters. Then these two are connected to each other. Similarly, this is also connected to this one, and this is connected to this one. Okay. Then supports and the loads I would like to consider. So here, which type of support is there here? Roller support. A roller support is there. So I would like to go for the roller. And here it's a hinge. Okay. Loading, this is the incline, na? Yes, sir. Incline towards the member है ना? हाँ Angle कितने त्याचा रे? 30 degree. 30 degrees. Just a minute, I will go for it. Suppose that this is a force and its angle is a 30 degree. How much it is? 30 kilonewton. 30 kilonewtons. What about here? Inclined towards joint. Towards joint. What about the angle of inclination? 30 degree. Okay, once again 30 degrees there. 40 kilonewton. 40 kilonewtons. Spans are 2, 2, 2, na? Yes, sir. Yes, sir. 2 meters. Then this one is also for 2 meters. And this one is also for 2 meters. Those spans are required to find out the angles of the members and all those things. Okay. So now, tell me the names here. A, 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 C, E, D, B. 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 Okay, so as they had given us two, we will go along with that. Here, this is the name C, A, B, D, and E. So this truss is loaded by the two forces of a magnitude 30 kilonewton and 40 kilonewton respectively, acting at a D and a B. Okay, and their angles are a 30 degree with respect to horizontal each. Okay. Now we have to analyze this truss, means we have to find out the reactions at the supports and the force in each and every member of the truss. So before proceeding to that, firstly we will show the reactions at the supports, that is at A and E. So at E, support is a roller. So it will offer only one reaction perpendicular to the contacting surface. Reaction. So this is the only one reaction RE. It will be vertically upward as load is coming downward. बरोबर ना? Yes, sir. लोड हा डाऊन येतो त्याच्यामुळे हे रिएक्शन आपलं RE जे असणार आहे ते मी वर्टिकली अप घेतोय. Then at A, hinge is there, so two reactions, one of them will be perpendicular to this contacting plane RAY, another one will be along the plane, it is RAX. What about the direction of RAY? Upward. Upward. We'll assume it is upward. What about the RAX? The horizontal reaction असेल इथं, बरोबर ना? Yes, sir. बोला राईटला घ्यायचं की लेफ्टला? आपण नंतर बघू, डिरेक्शन चुकलं की बदलून टाकू त्याला. Right. राईटला घेऊया. चलो, we'll assume towards the right hand side. Right. Is it okay up to this? Yes, sir. हाँ, चलो. Now next step. What we have to do firstly? पहिला काय करायचं आपल्याला? जॉईंट असा कन्सिडर करायचं की मेंबर नाही आहे. पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं ते आपल्याला पुढची स्टेप असेल बाळा ते. Equilibrium. पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं लागेल तो डॉटेड एक्स ऍक्सिस. पुन्हा सांग. Equilibrium. या ट्रस्टचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे, मग काय करावं लागेल? ट्रस कॅन्टिलीवर आहे का बघायचे. आहे का कॅन्टिलीवर ट्रस? ही नाहीये. ही ट्रस कॅन्टिलीवर नाहीये, म्हणजे काय करावं लागेल मग? Support. राईट, सपोर्टच्या रिएक्शन्स पहिल्या कॅल्क्युलेट करायच्या. चला मग
So right below that, considering whole truss in equilibrium and taking moment at, write down, considering whole truss in a equilibrium and taking moment at, हा कुठे घ्यायचं, A. A. A, right. Equilibrium and taking moment at a A. का बरं A रे बाळांनो? मॅक्सिमम अननोन जास्त आहेत. नंबर ऑफ अननोन A च्या ठिकाणी जास्त आहे. सो नेक्स्ट लाईन, therefore summation moment at A equals to 0, therefore it's equals to, कोण कोण 0 होणार होता, RX and RIY. Rx RAY दोघं 0 झाले. शिल्लक कोण राहिलं, RE पासून सुरुवात करूया. RE A च्या ठिकाणी ट्रसला वरती ढकलतो, असं म्हणजे कसं रोटेट करणार, अँटी क्लॉकवाईज. Anti clockwise. क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. इथून वरती ढकलतंय म्हणजे कसं रोटेट करणार, अँटी अँटी क्लॉकवाईज. सो इट विल बी मायनस RE इंटू डिस्टन्स 4 मीटर. 4 मीटर. अगदी बरोबर आहे. तर पुढे 30 किलोन्यूटन फोर्स हा इन्क्लाइन आहे इथं, बरोबर आहे का, अरे बरोबर का, येस सर. म्हणजे याला आपल्याला रिझॉल्व्ह करावं लागेल. समजा ही त्याची लाईन ऑफ ऍक्शन आहे त्या फोर्सची, येणारा फोर्स हा मोमेंट घेताना नेहमी जाणारा घ्यायचा, म्हणजे त्याचा एक्स कंपोनंट, या फोर्सचा एक्स कंपोनंट मी त्याला F1x असं म्हणतो, या फोर्सला मी F1 असं म्हणतो, सॉरी F1y असेल हा, बरोबर ना. दिस इज F1y and this towards the left hand side as a F1x. हे कंपाऊंड झाले कुणाचे, F1 फोर्सचे. हा इन्क्लाइन असल्यामुळे याला रिझॉल्व्ह केलं y कंपाऊंड मध्ये आणि x कंपाऊंड मध्ये. आता मोमेंट आपल्याला ह्या x आणि y ची घ्यायची, म्हणजे F1x आणि F1y ची घ्यायची. पहिला कोणाची घेऊया सांगा, F1x ची की F1y ची, F1y. F1y हा व्हर्टिकली डाऊनवर्ड येतोय, आपण मोमेंट A ला घेतोय, A च्या ठिकाणी पकडलं, फोर्स वरून खाली येतोय, रोटेशन कसं होणार, क्लॉकवाईज. clockwise. So that will be plus F1x into त्याचं डिस्टन्स, आता इंटूला मी इथं ब्रॅकेट घेतो, F1Y ना सॉरी F1y, सॉरी F1y, हा जस्ट F1y इंटू हा 4. डिस्टन्स 2F4. F1y हा व्हर्टिकल कंपोनंट आहे, डिस्टन्स व्हर्टिकल असलं कसं असतं, 4 हॉरिझॉन्टल, म्हणजे किती मीटर होणार, 4 मीटर होणार. सो F1y इंटू 4. पुढचा आता F1x, याचा कुठं चाललाय, लेफ्टला चाललाय. आपण इथं पकडलंय, पेन आडवा धरायचा त्याच्या रस्त्यामध्ये, उभा पेन होणार, एला पकडायचं, फोर्स या साईडने येतंय, कसं ढकलतंय, अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज, Anti clockwise. it will be minus F1x into फोर्स हॉरिझॉन्टल झाला की व्हर्टिकल झाला, हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल. डिस्टन्स कसं असणार, वर्टिकल. किती दिले आपल्याला, 2 मीटर. 2 meters. ग्रेट. नाव नेक्स्ट वन, हा F1x झाला. मी आता 40 ला F2 असं झूम करतो. आय एम अज्युमिंग दिस 40 ॲज अ F2. आता F2 ला आपल्याला पुन्हा एकदा रिझॉल्व्ह करावं लागेल, बरोबर ना, अरे बरोबर का, येस सर. So consider it's a going away from the point like this. So along this line, this will be F2y, and towards the right hand side, this will be F2x. Okay, चला. तर पहिलं मोमेंट कुणाचं घेता, F2y चं की F2x चं, F2Y. F2y. F2y is coming downward. If we'll consider the moment center point A, then how it is rotating the truss at a point A, क्लॉकवाईज. Clockwise. clockwise. So that will be plus F1y into 2 मीटर. 2 meter. F2y, sorry, हा F2y into distance will be 2 meter. इथून ते इथपर्यंत असणार, याची लाईन ऑफ याच्यावरती आहे, कळालं F2y चं. येस सर. हा पुढे चला आता F2x.
इथून असा ढकलतो तिकडं राईट साईडला, जिथं आपण पकडतोय. ट्रस कशी फिरेल, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. एच्या ठिकाणी धरायचे ट्रस आणि इकडून ढकल द्यायला असं फिरवणार हे, बरोबर का? हे असं फिरवणार Clockwise. म्हणजे क्लॉकवाईज. सो इट विल बी प्लस दॅट F2x इंटू डिस्टन्स किती होणार त्याचं 2 मीटर. फोर्स हॉरिझॉन्टल आहे, डिस्टन्स वर्टिकल इक्वल्स टू 0. व्हॅल्यू पुटअप कर, चला माहित असणार आहे. Therefore minus RE into 4 plus F1 y means F1 sine of theta into 4 minus F1 x means F1 cos theta into 2 plus F2 y means F2 sine theta into 2 plus F2 x means F2 cos of theta into 2 equals to 0. That is minus RE into 4 plus F1 is a 30, sine of theta is also 30 into 4 minus F1 as a 30 cos 30 into distance as a 2 plus F2 as a 40 sine, sorry, cos theta, 40 sine theta is a 30 into 2 plus F2 as a 40 cos theta as a 30 into 2 equals to 0. या सर्वांची सम एकत्रित करा, प्लस मायनस साइन व्यवस्थित द्या. Therefore minus RE into 4 plus how much? 117.32. 117.32. Is it correct? Yes, sir. Yes, sir. मला तुमचा करेन किती येते, करा कॅल्क्युलेट करा. आलं का? 1117.32. वन 121.30. तुमचं किती आलं बरं नाव? 117.32. 117.32. 117.23. तुमचं कुठेतरी प्लस मायनस झालं बघा. आणखी आता करा, ते सगळं क्लोज करा, AC करा, नंतर करा, ऑल क्लिअर करा आणि नंतर करा. 30 साइन 30 इंटू 4 मायनस 30 cos 30 इंटू 2 प्लस 40 साइन 30 इंटू 2 प्लस 40 cos 30 इंटू 2. आलं का? आलं ना? ओके. हां. सो therefore minus RE into 4 is equals to minus 117.32. राईट साईडला घेतलं. therefore RE is equals to प्लस येणार, बरोबर ना? Yes, sir. Yes, हां. sir. 4 ने डिवाइड होणार. सो किती येत आहे? 29.33. 29.33. 29.33 किलो न्यूटन. Is all of you got the same answer? Yes, sir. Yes, sir. Okay. Now go for the next one, that is the summation of the forces along the x-axis. I would like to go here only. Just a minute. So here I would like to go for summation fx is equals to 0.
Now do tell me summation fx. Rax positive or negative? Positive. Positive Rax. What about this f2? F2x? F2x. Positive. Positive. Positive f2x. What about the f1x? Negative. Negative f1x is equals to 0. Therefore, Rax plus f2x means f2 cos theta. f2 is a 40 cos 30 minus f1x is f1 cos theta, that is a 30 cos 30 is equals to 0. Therefore, Rax plus 20 minus 10, 15, sorry, 5 का? नहीं 8, 4, 32, 8.66. 8.66 is equals to 0, okay? Therefore, Rax is equals to minus 8.66. बरोबर ना? Yes, sir. मायनस साइन झालं म्हणजे काय झालं? Direction. Assumed direction is wrong. So therefore, Rax is equals to plus 8.66 kilo Newton. But direction is wrong. We have to mark its correct direction by a larger dimension arrow. मोठ्या arrow दाखवायची corrected आता. Okay. So Rax is equals to 8.66 kilonewton and it is directing towards the Left. left side. So show that direction. झाले तर पर्यंत सर्वांचं दा? Please do complete it fastly. Now, for the reaction Re, consider summation of forces along the सर RA आहे ना. RE काढले की आपण. Ray, sorry. So for Ray, consider summation Fy is equals to 0. Therefore, Ray and Re will be positive. Ray plus Re minus F2y minus F1y equals to 0. Therefore, Ray we want to calculate plus Re is a 29.33. F2y means F2 sin theta. F2 is a 40 sin 30 minus F1y is F1 sin theta. F1 is a 30 sin 30 is equals to 0. Therefore, Ray, do the summation. 40 sin 30 is a 20, this 15 means it's a 7. 35, 29, 6, 7. How much 7? 7 point something. Minus 5.67. 5.67 is equals to 0. बरोबर ना? 5.67. Therefore, Ray is equals to plus 5.67 kilo newtons. आलं सर्वांचं आन्सर एवढं? Yes, sir. Sir. Great. Now pay attention here. So सर्वांनी लक्ष द्या इकडं. सर्वांचं लिहून झालंय? इथं आपण रिॲक्शन्स काढलेले आहेत. तर पुढचा टास्क काय आपला, तर आपल्याला प्रत्येक मेंबर मधला फोर्स काढायचा आहे. मग तो AB असेल, AC असेल, BC असेल, CD असेल किंवा ED असेल किंवा CE असेल, या सर्वांमधला आपल्याला फोर्स काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला मेथड ऑफ जॉईंट वापरायची आहे. म्हणजे आपल्याला सुरुवात अशा जॉईंटपासून करावी लागेल की त्या जॉईंटच्या ठिकाणी जास्तीत जास्त 2च अननोन येतील. म्हणजे सुरुवातीचा जॉईंट असा पाहिजे की त्याला फक्त 2च मेंबर जोडलेले पाहिजेत. कोणता असा जॉईंट आहे तो हुडकायचा, पहिला यातला शोधायचा. ए की ई? दोन्ही आहेत. जॉईंट ए आणि ई या दोघांना 2च मेंबर जोडलेत. फॉर एक्झाम्पल, जॉईंट ए ला आपण AB जोडलाय आणि दुसरा कुठला आहे? AC आहे. आणि जॉईंट ई ला ED आणि EC. राईट, ED आणि EC आहे. म्हणजे ह्या दोघांपैकी कोणता जरी जॉईंट घेतला तरी आपण पुढे प्रोसीड करू शकणार आहे.
ओके, बोला कोणता घ्यायचा, ए घ्यायचा की ई घ्यायचा? ए. चलो आता पुढे बघा, पुढची गंमत बघा. जर का जॉईंट ए घेतला तर हा मेंबर कसा आहे, ए बी वाला इनक्लाइन. इनक्लाइन आहे, म्हणजे त्याचा अँगल जो हा आहे त्याला आपण थीटा म्हणूया, तो आपल्याला अँगल कॅल्क्युलेट करावा लागेल, बरोबर का? येस सर. इथं आणखीन एका ठिकाणी अँगल थीटा असेल, कोणाचा रे? अँगल सी. कोणता पण? एसीबी का? DCE. DCE हा अँगल सुद्धा थीटाच असणार आहे. कॅन एनीबडी एल्स विल टेल मी व्हाय दोज अँगल्स विल बी ऑफ सेम मॅग्निट्यूड ऑफ थीटा? AB and FCR parallel. ABCD पॅरलल किंवा AC 2 मीटर आहे, DE 2 मीटर आहे, हाईट BC तेवढीच DE आहे 2 मीटर, त्याच्यामुळे हे दोन अँगल कसे असणार, सेम असणार आहे, बरोबर? म्हणजेच AB हा CD ला पॅरलल आहे. सो फर्स्ट यू विल गो फॉर थीटा. सो डाउन फॉर थीटा, which triangle you want to consider? अरे बोला, कोणत्या ट्रायंगल मधून काढायची व्हॅल्यू थीटाची? ट्रायंगल ACB. ACB. चलो, सो फॉर थीटा फ्रॉम ट्रायंगल ACB, बोला साइन घ्यायचा की कॉस घ्यायचा की टॅन घ्यायचा? 10. कोणत्या साइड्स माहिती तुम्हाला सांगा बरं ACB मध्ये? ACB, AC आणि BC माहिती आहेत, ऍडजस्टंट माहिती आहे, अपोजिट माहिती आहे, त्यानंतर थीटा. Opposite is a BC, adjacent is a AC, opposite is a 2, adjacent is a 2, 2 by 2 is a 1, so theta is a 45 degree. आला सर्वांचा थीटा? Yes sir. Yes sir. Now consider the joint A. Consider joint A for analysis. Therefore, पहिला dotted line काढून घ्या. Please be with me. For dotted x-axis, dotted y-axis. Here you will get another one concept, that is a zero force member. म्हणजे असा मेंबर की ज्याच्यामध्ये फोर्सच नसतो. So at this joint we have along the vertically upward RAY. Magnitude of RAY is 8.66 kilonewtons. RAX towards the left hand side, correct direction आहे त्याची. आणि RAX चं मॅग्निट्यूड किती आलं आपलं? RAY 5.67 आहे. 5. अरे यार, हा मी इथं लिहिलं, अरे हा सॉरी हा, जस्ट मिनिट, आय विल करेक्ट इट. RAY is a 5.67 kilonewtons. This is our RAX towards the left hand side, and its magnitude is 8.66, बरोबर ना? Yes sir. Then at A we have two members. One of them is a horizontal, another one is a inclined. Horizontal member is like this, inclined one is like this, at an angle of 45 degree to the horizontal. याचं नाव काय असेल? FAB. FAB. अरे वा, ग्रेट. आणि याचं FAC. अगदी बरोबर. सांगा डिरेक्शन कशी अजून करायची AB चं? डाउनवर्ड. चलो, we'll assume that downward. What about AC? Right, left? Left. लेफ्ट ला किंवा राईट ला? Right. राईटला. चला अजून करा, काय हरकत नाही. डिरेक्शन चुकली तर आन्सर निगेटिव्ह येईल, याच्यापेक्षा बाकी काय होणार नाही वेगळं. ओके, झालं काय तोपर्यंत सर्वांचं? Yes sir. हा, नाव पहिला काय घे सांगा, FY घ्यायचं की FX घ्यायचं? Yes चलो, sir.
consider summation fy is equals to 0. ray positive or negative? Positive. Positive, correct. ray positive, huh? What about the y component of the ab? As per assumed direction it will be Negative. negative, downward असणार आहे. Minus fab sin of 45. is equals to 0. एकटाच आहे ना तो, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. ray known to us, it is 5.67. मी डायरेक्टली लेफ्टला घेतो त्याला. मायनस fab sin 45 is equals to minus ray means minus 5.67. therefore दोन्ही साईडला मायनस आहे, मायनस मायनस प्लस fab is equals to 5.67 divided by a sin 45. 8.02. 8.018 means 02. Okay. Is it correct? 8.02, 8.018, something like that. That is 0.2. Yes, sir. 0.02, sorry. Answer is positive, means direction is a Right. right. So transfer that direction. A च्या ठिकाणी डाऊन येणार, B च्या ठिकाणी Up. अप. कॉम्प्रेशन टेन्शन Compression. कॉम्प्रेशन, अगदी बरोबर. झेपलं का पहिलं? Yes, sir. Okay, now go for the next one. Summation fx is equals to 0. Summation forces along x-axis is equals to 0. Therefore, Rax plus or minus? Rax Plus. Minus. minus Rax असणार आहे. बरोबर आहे. AC, FAC Plus. plus FAC. What about the x component of the AB? Minus. Minus FAB cos 45 equals to 0. Therefore Rx माहिती आहे आपल्याला, मायनस कुठे गेला Rx, 8.66 प्लस FAC we want to calculate. फक्त FAC ना, कॉस नाही. FAC मायनस AB आपण कॅल्क्युलेट केलाय 8.02 cos of 45 equals to 0. ह्या दोघांची सम करा. हे मायनस 8.66 आणि मायनस 8.02 cos 45. $8.66 and 8.02 cos 45. 14.33. 14.33. बरोबर का? FAC आहे ना सर? AC. Minus. माइनस किती सेंड मिळालं? मायनस AC. FAC मायनस 14.33. दोघांना मायनस आहे बरं काय बाळा, नको तो. दोघांनी सरळ सम करा, आपण येणाऱ्या समला मायनस साइन देऊ. किती आलं? एक मिनिट, मी ती सम पुन्हा एकदा खाली लिहितो. थांबा एक मिनिट. I would like to write this sum once again in down here. Okay, summation fx is equals to 0. Therefore that is equals to minus Rax plus FAC minus FAB cos 45 equals to 0. Therefore Rx आपल्याला माहिती आहे किती आहे, 8.66 आहे. that is a minus 8.66 plus FAC minus FAB आपण कॅल्क्युलेट केलाय 8.02 cos 45 is equals to 0. Therefore FAC minus ह्या दोघांचे फक्त सम करा, 8.66 आणि 8.02 cos 45. 14.38.
minus 14.33. minus 14.33. 8.02 cos 45 आणि 8.66. तर दोघांची सम करा, बेरीज करा, बेरीज दोघांची. येणाऱ्या उत्तराला आपण मायनस साईन देऊ नंतर ना. अरे फक्त दोघंच करा रे बाळा. नो, 8.66 अधिक 8.02 कॉस 45 करा. 14.33 आलं का सर्वांचं? 14.33. Yes, sir. लेफ्ट साइडला त्याला मायनस साइन असणार. Therefore FAC is equals to positive 14.33 किलो न्यूटन. ओके, आता FAC पॉझिटिव्ह आहे म्हणजे डिरेक्शन बरोबर. डिरेक्शन बरोबर आहे. कुठे बघा, AC जाणारा आहे, A च्या ठिकाणी जाणारा, C च्या ठिकाणी जाणारा, इक्वल अपोजिट. हा, टेन्शन. टेन्शन. आलं लक्षात? अंडरस्टूड? यस नो? Yes, sir. Yes, sir. ओके, आता जर का तुम्ही जॉईंट बी ला गेला तर जॉईंट बी ला किती मेंबर जोडलेत रे? लक्षात आता 3. 3 आहेत. कोणकोणते? AB, BD and BC. ए बी, बी डी आणि बी सी. त्याच्यापैकी आपल्याला ए बी मधला फोर्स कळाला, कॅल्क्युलेट केला आपण इथं, बरोबर आहे का? ए बी आपण कॅल्क्युलेट केला 8.02 आहे. म्हणजे किती मेंबर मधला फोर्स अननोन आहे तुम्हाला इथं आता? 2. दोनच, म्हणजे बीडी आणि बीसी मधला. म्हणजे तुम्ही नेक्स्ट जॉईंट बी कन्सिडर करू शकता. एक भाग झाला. किंवा डिरेक्टली जॉईंट ई ला जावा, तुम्हाला डायरेक्टली सीई मधला फोर्स 0 येईल तुम्हाला. यू विल गेट फोर्स इन द मेंबर EC or a CE as a 0 there. ओके, लाइकवाइज यू विल प्रोसीड. मग तुम्ही आयदर ई घ्या किंवा बी घ्या. सपोज दॅट यू हॅव कन्सिडर्ड द बी, then at B you will get force in the member BD and force in the member BC. Then at C you will have 4 members, CA, CB, CD and CE. Out of that you will be having the magnitudes of CA and CB. या दोघांमध्ये तुम्हाला मॅग्निट्यूड माहित होणार आहे, बरोबर का? म्हणजे शिल्लक कोणाचं राहिलं? CD आणि CE मधलं. तुम्ही जॉईंट सी नंतर ना अनालाइज करू शकता. नंतर तुम्हाला याच्यातलं कळालंय, याच्यातलं कळालंय, डायरेक्ट जॉईंट डी ला जावा. डी ला 3 मेंबर आहेत, वर्टिकल, इन्क्लाइन, हॉरिझॉन्टल. त्याच्यापैकी हॉरिझॉन्टल आणि इन्क्लाइन मधला फोर्स माहिती आहे. यू विल गेट अ फोर्स इन द वर्टिकल मेंबर. लाइकवाइज यू विल बी रिक्वायर्ड टू प्रोसीड फर्दर. ओके, अंडरस्टूड अप टू दिस? Yes, sir. Okay, do try at your at a homework, as a homework, okay, for the other joints. Let's see is you are getting answers or not. If you are having the answers of this, have you noted those answers from the book? Nice, sir. No, I will go for that. Just a minute, I will show you. Just a minute. Just note down the answers over here. Those are the answers. Yep, AB we got 8.02. Then yep, AC also we got 14.32. Same you will get for a BC also 14.32. Then for BD it's a 40.31. For CD it's a 20.26. For CE it's a 0, and for DE it's a 29.33 kilonewtons. It was asked in May 13 for 10 marks. Let it be. Do what you want to have. Done with? Yes, sir. Okay. So today we will stop here, and the next lecture we will go for the next example. Okay.